सनी कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमर त्यांच्या साथीला. गोलंदाज कल्पेश. मॅचला होईल सुरुवात. पहिला चेंडू. पहिला चेंडू ओव्हर पिच समोरच्या दिशेने गॅप मध्ये खेळलाय चेंडू. सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर आपला आक्रमक पवित्रा धारण करत असताना अमरच्या बॅटमधून श्री मानादेवी चषक षटकार. रोहित पवार साहेब यांच्या माध्यमातून टॉप 4 मध्ये दाखल झालेला संघ ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली या संघासाठी 501 रुपयांचं पारितोषिक. थँक्यू सो मच. मान्यवरांचा आभार. अभिनंदन टीम ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर कट होतोय. सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. यष्टांच्या मागे विजय. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं फलंदाज अमर यांनी आणि त्यात दुसऱ्या चेंडूवर पुनरागमन केलं कल्पेश. निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक. बॅकवर्ड पॉइंट कव्हर. मिड ऑफ मिड ऑन बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न चॉप केलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू पकडला जाईल. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. चांगलं क्रिकेट. पहिल्या चेंडूवर 6 धावा खर्च केल्यानंतर देखील पुढील 2 चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावर हाताळलेत. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 6 धावा धाव फलकावर. कल्पेश सपकाळ. पहिल्या चेंडूवर अगदी ज्या प्रकारे त्यांनी आक्रमण केलं अमर 2 चेंडूवर शांत ठेवलंय. कमी गतीने टाकलेला चेंडू गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. धाव मात्र प्राप्त केली जाईल. 1 या सिंगलने स्ट्राइक रोटेट होत असताना फलंदाज अमरच्या माध्यमातून 1 सिंगल धाव या 4थ्या चेंडूवर प्राप्त झाली. 7 धावा धाव फलकावर. सनी आक्रमक खेळासाठी या खेळाडूची देखील ओळख आहे. अचानक इलेव्हन बनपुरीसाठी सातत्याने चांगलं क्रिकेट खेळले. आता मात्र ज्या प्रकारे या सामन्यामध्ये कसा खेळ करतील. 2 चेंडू शेष. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज कल्पेश सपकाळ. चेंडू पायावर आदळतोय. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू फील्ड केला जाईल. या चेंडूवर वेग पाहायला मिळाला. इन कटर प्रकारचा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला. पायावर आदळला. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे 6 धावा आल्या कुठेतरी असं वाटलं की महागडं षटक होईल. परंतु केदारनाथ इलेव्हन डफळवाडीचे आघाडीचे गोलंदाज आहेत. 1 टू गो. शेवटचा चेंडू कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटला गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू केळीच्या बागेमध्ये जाईल. 1 धाव शेवटच्या चेंडूवर प्राप्त होईल. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या. कोणत्याही गडी बाद झाला नाहीये. बिनगडी बाद. 8 धावा टीम अचानक इलेव्हन बनपुरी. पुढील सामना मी लक्ष वेधीन दोन्ही कर्णधारांचं. एका बाजूला स्वतः आयोजक वांगवेल क्रिकेट क्लब महिन आणि दुसऱ्या बाजूला विरोधी संघ चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. मोठी मॅच पाहायला मिळेल. मॅचला मजा येईल. त्या विलास सत्रे साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. श्री मानेदेवी चषक 2024 च्या माध्यमातून आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 3य क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत केलेलं आहे. वेलकम सुस्वागतम आदरणीय सन्माननीय श्री विलास सत्रे साहेब. षटक क्रमांक 2 राज. दुसऱ्या षटकासाठी राज यांना पाचारण केले. मी कौतुक करेन ओम साई MTCच्या टीमचं. कारण त्यांनी ज्या प्रकारे रिप्लेला आपला लोगो टाकलाय लाईव्हचा लोगो आणि या हायलाइट्स त्यांनी देखील ज्या प्रकारे कमी वेळेमध्ये तुम्हाला संपूर्ण डावाची हायलाइट पाहायला मिळते. तंत्रज्ञानाचा वापर केलाय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील टीम किरण इलेव्हन डिगेवाडी. विश ऑल द बेस्ट. नेक्स्ट टुर्नामेंट चांगला खेळ राहिला. चुका झाल्या जरूर त्याचा अभ्यास करून तुम्हाला नक्कीच खूप सारे शुभेच्छा देतोय. राजचा पहिला चेंडू. राजांचा पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर बुंद्यात टाकलाय. निर्धाव चेंडू जे होते सांगता. या चेंडूचं उत्तर नव्हतं.
फलंदाज अमर यांच्याकडे डॉट बॉल. एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज ज्या वेळेला गोलंदाजी साठी दाखल होतो एक नॅचरल अँगल त्यांना नैसर्गिक दृष्ट्या प्राप्त असतो आणि तोच पाहायला मिळाला. पायावर चेंडू हाताळला जातोय. ग्लान्स करण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र प्राप्त होईल. फेकी चांगली केली जरूर परंतु लेग बाईस धाव प्राप्त होईल. ती मात्र एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. 9 रन्स ऑन बोर्ड. 9 धावा धाव फलकावर. कर्णधाराने टॉस जिंकला. गोलंदाजीचा निर्णय आणि अद्याप चांगली गोलंदाजी केली आहे. सनी यांना हात खोलावे लागतील. कमी गतीने टाकलेला चेंडू ऑन साइडला दिशा दिली आहे. डी प्लस क्यूएलए काय तैनात. एका धावेचा प्रयत्न होईल आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. क्षेत्ररक्षण देखील चांगलं राहिले. डीपला तैनात होते क्षेत्ररक्षक विजय. क्षेत्ररक्षण चांगलं. फेकी देखील चांगली. एक सिंगल धावाने स्ट्राईक रोटेट केली जाईल अमर आणि सनी यांच्या माध्यमातून. धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचले. 3 चेंडू अखेर बिनगडी बाद 10 धावा. 10 धावा धाव फलकावर. 3 चेंडू शेष. खोदून काढण्याचा प्रयत्न. विजय चेंडू वर वेगाने आलेत. एकच धाव प्राप्त होईल. चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढी चांगली फेकी. एकेरी दुहेरीने फारसा फरक पडणार नाहीये श्री केदारनाथ 11 डफळवाडीला परंतु अचानक 11 बनपुरीला धावांचा वेग वाढवावा लागेल. एक चांगलं लक्ष जर प्रस्थापित करायचं असेल तर त्या अनुषंगाने फलंदाजी करावी लागेल. कारण क्रिकेटचा फॉर्मॅट हा छोटा आहे आणि छोट्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला स्ट्राईक रेट सर्वोत्तम ठेवावा लागतो. 5वा चेंडू. कमी गतीने टाकलेला चेंडू बॅटला बॉटमला लागतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे राजेश. एक धाव मात्र रोखू शकणार नाहीयेत. एक सिंगल मात्र प्राप्त होईल या षटकातील. ती मात्र तिसरी. टीमची धावसंख्या धाव फलकावर 12. 1 टू गो. शेवटचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. ऑफ ड्राईव्हचा फटका. मिड ऑफ आहे. धावची संधी असेल. कॉलिंग चुकले. यष्टीरक्षकाकडे केली फेक. चांगलं क्षेत्ररक्षण कल्पेश यांचं. पहिला धक्का टीम. अचानक 11 बनपुरी धावबद स्वरूपात परतावं लागेल अमर यांना. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 12 धावा. पहिला धक्का 12 धाव्यांवर बसत असताना टीम अचानक 11 बनपुरी. इन ॲट नंबर 3 अण्णा कंक दाखल झालेत. पाटण क्रिकेट मधील एक मोठं नाव. ग्रामीण क्रिकेट सातत्याने उच्च दर्जाचं खेळत असताना आपल्या गावाचं नाव आणि आपल्या स्वतःच्या नावाचा डंका संपूर्ण ग्रामीण क्रिकेटला घ्यायला भाग पडणार हे नाव. पुणे मध्ये असू द्या अथवा पाटण तालुक्यामध्ये असू द्या या नावाची मात्र छाप सोडली आहे. आता या सामन्यामध्ये कसा खेळ करतील कारण 2 षटकांचा डाव संपलाय आणि 12 धावा धाव फलकावर. अंतिम षटक. गोलंदाज अक्षय दाखल झालेत परंतु अण्णा कंक यांना आक्रमण करावं लागेल. अचानक 11 बनपुरी. अक्षयचा पहिला चेंडू हवेत खेळलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत. आवी कोणती चुकी करणार नाहीयेत. डीपला झेल फलंदाज बाद. ज्या प्रकारे सनी याने आक्रमण केलं होतं या चेंडूवर. चेंडूला उंची जास्त लांबी कमी.
सुरुवात कुठेतरी खराब झाली टीम अचानक 11 बनपुरी आणि त्यानंतर मात्र सातत्याने धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला, अपयश आले. 12-2. नवीन फलंदाज प्रदीप मैदानामध्ये दाखल होत असताना अण्णा कंक यांना स्ट्राईक द्यावी लागेल. एक धाव घेऊन त्यांना तुम्हाला स्ट्राईक वरती आणावं लागेल, कारण त्यांच्याकडे क्षमता आहे, मोठ्या फटक्यांसाठी ओळख आहे अण्णा कंक यांची. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय अक्षय यांनी. पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय अक्षय यांनी. आता मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करतील. 5 चेंडूवर आक्रमण करावे लागेल. धावसंख्या धावफलकावर 12. 20 ते 25 पर्यंत मजल मारतील का टीम अचानक 11 बनपुरी, कारण तुम्हाला गोलंदाज आपल्या संघासाठी एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, टायमिंग झाला नाहीये. चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, चुकी होणार नाहीये. टिपलाय झेल विजय यांनी आणि पडतावा लागेल. प्रदीप यांना गोल्डन डकचा शिकार. सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. पहिल्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत अक्षय यांनी. अण्णा कंक नॉन स्ट्राईकला उभे आहेत आणि त्यांना स्ट्राईक वरती आणावी लागेल. अंतिम षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज अक्षय श्री मानादेवी चषक 2024 मध्ये पहिली विकेट हॅट्रिक प्राप्त करतील का? 5व्या परावामध्ये त्यांच्या नावाची नोंद केली जाईल का? हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी नवीन फलंदाज राहुल. हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज अक्षय. आणि असे विक्रम खूप कमी वेळात तुम्हाला करण्याची संधी प्राप्त होते आणि संधी प्राप्त झाली अक्षय यांना. हॅट्रिकचा चेंडू, हॅट्रिकचा चेंडू कमी गतीने टाकलाय, हवेत खेळलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने जरूर आले, प्रयत्न अप्रतिम केले, अपयश आले. 2 धावा प्राप्त केल्या जातील. झेलसाठी गेले, झेपाव तेरीचा प्रयत्न केलाय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र परतावा लागेल. फलंदाज धावबाद अण्णा कंक खूप वेळ नॉन स्ट्राईकला होते आणि त्याने तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला, कारण त्यांना माहित आहे मला जर आता स्ट्राईक घ्यावीच लागेल काही करून. तिथे मात्र स्ट्राईक घेतली. हॅट्रिकची सुवर्ण संधी गमावली. झेल कठीण होता परंतु प्रयत्न लाजवाब केले. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 14 रन्स ऑन बोर्ड, 14 धावा. अंतिम षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज अक्षय 2 गडी बाद करत असताना 2 धावा खर्च केल्या. 3 चेंडूंचा खेळ बाकी, 14 धावा. अगदी स्ट्राईक रोटेशन साठी आता मात्र तपासला जाईल. ओम साई एमटीसी टेक्निकल टीम इन ऍक्शन. हा रिप्ले अगदी तपासला जातोय आणि ज्या प्रकारे अण्णा कंक यांनी स्ट्राईक घेतले परंतु टेक्निकल टीमच्या माध्यमातून तपासला जात आहे. अगदी ज्या वेळेला चेंडू एस्टर्न लावला त्यावेळेला मात्र अगदी यस धाव पूर्ण अगदी झाले म्हणजे स्ट्राईक रोटेट असेल आणि धावबाद जरूर झालेत. फलंदाज राहुल कुठेतरी ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं मी कौतुक करेन क्षेत्ररक्षकाचं, कारण झेल पकडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. 3 चेंडूंच्या खेळाअंती कितपत मजल मारेल टीम अचानक बनपुरी, कारण अण्णा कंक 3 चेंडूवर 3 षटकार ठोकतील का अथवा गोलंदाज अक्षय अण्णा कंक यांना बाद करतील का? आता हे पाहायचंय या 3 चेंडूंच्या खेळामध्ये. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न बुंद्यात टाकलाय, अपील केले, अपील फेटाळले. पुढे सरसावून अगदी अण्णा कंक यांचे मनसुबे स्पष्ट आहेत. अप्रतिम गोलंदाजी अक्षय यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. टीम श्री केदारनाथ 11 डफळवाडी कर्णधाराचा सार्थ विश्वास मात्र संपादन केलाय. कल्पेश असतील, राज असतील आणि अक्षय, कारण ज्या वेळेला तुमचा कर्णधार टॉस जिंकतो गोलंदाजीचा निर्णय आणि तो मात्र सार्थ ठरवायचा की फोल. हे अगदी अकुट टापाचा चेंडू पंच केलाय, लॉंग ऑफ आहे, चेंडू खाली,
नवनाथ चुकी करणार नाहीयेत. स्वतःच्या डाव्या बाजूला धावत जात असताना अण्णा कंक यांचा डिप्लाय झेल. फलंदाज बाद. सिल्वर डकचा शिकार. येस श्री ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोली, बाचोलीचा बुमरा सुशांत आपल्याला सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. या आपण आपला सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. चला मॅचला प्लीज उशीर नका करू. 1 to go. शेवटचा चेंडू शेष. अगदी तंत्रज्ञान आहे त्यामुळे वापर करायला पाहिजे, काय हरकत नाहीये. कारण ज्या वेळेला तुमच्याकडे टेक्निकल टीम ओम साई एमटीसी सारखी असते तत्पर, तर तुम्ही त्याचा वापर करायलाच हवा निश्चित. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी दाखल झालेत अरविंद. 14 ला 5. कमी धावसंख्येचा सामना हा अगदी पाहायला मिळतोय. लो स्कोरिंग सामना. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू बॉलर बॅकड्राईव्ह खेळा. धावचीची संधी असेल जरूर, परंतु संधी गमावली. एक धाव पूर्ण केली आहे. दुहेरीचा प्रयत्न केलाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज होतील धावबाद. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. 15 धावा धाव फलकावर. टीम अचानक बनपुरी. 16 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. टीम केदारनाथ 11 डफळवाडी 16 रन्स टू विन. टॉस साठी जाऊया आपण. वांग व्हॅली क्रिकेट क्लब महिंद विपक्ष चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. टॉस साठी आपल्यासोबत जोडले जातील पश्चिम महाराष्ट्रातील गोडेबाज किरण मस्कर सर. धन्यवाद. विलासजी सत्रे साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस घेतोय, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिले तर तृतीय क्रमांकाचं प्राइज रोख रक्कम 12,000 रुपये ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. बोधी कॅप्टन्स एका साइडला वांग व्हॅली महिंद टीम. कॅप्टन कोल्स बोधी वेलकम. कॉल कोणाचा असेल? चला आज मान दिला डीके स्पोर्ट्स. हेड आणि टेल. आज मराठी नाही, आज हेड अँड टेल. येस, स्पिन दी कॉइन. हेड इट इज अ कॉल अँड इट इज अ हेड. येस, टॉस जिंकला. काय बोलतो, एक नवीन अंदाजामध्ये फुल ब्रँडेड टीम 70 फुल एकदम टापटीप एकदी टीम दिसते. काय बोलताय, पूर्णपणे टीम रेडी झाले? तयारी आज केल्या त्यामुळे 100% आहे. टॉस जिंकलाय, महत्वाचा निर्णय. गोलंदाजी. काय बोलशील एक आयोजक म्हणून सातत्याने कंटिन्यू मेहनत, पोरांचा नाईट पण झाली थोडीशी, त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर थोडंसं अवघड असतं का अशा वेळी मैदानामध्ये उतरणं? अवघड असं काय नाही, क्रिकेट हे त्याच्या हिशोबाने खेळायचं असतं. आयोजनच्या जागेवर आणि क्रिकेटच्या जागेवर पोरं चांगलं करतील एवढा विश्वास तर आहे नक्की. आणि हल्ली क्रिकेट अजून मोठं होत चाललंय, म्हणजे ब्रँडेड गोष्टी 70 ब्रँडेड अशा कॅप्स, शूज, गॉगल मध्येच महिनचे सगळे खेळाडू होते त्या दिवशी शॉपिंगसाठी. या गोष्टीबद्दल काय बोलशील? आधीचा खेळ आणि आत्ताचा खेळ. आधी 8 वर्ष मॅचेस असायच्या आणि आता 3 वर्ष आहेत. पण 70चा ब्रँड रणधीर पाटीलनं आणला पाटण तालुक्यामध्ये आणि त्याचा ब्रँड अँबॅसेडर रणधीर पाटील आहे. थँक्यू सो मच. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय डीके स्पोर्ट्सने. दे वॉन्ट टू टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. मित्रांनो, हा गोष्ट यासाठी आम्ही मी म्हणेल की विचारली, कारण की हल्ली आपण पाहिले तर प्रत्येक खेळाडू एक डॅशिंग, एक पर्सनॅलिटीने मैदानामध्ये उतरतो. प्रत्येकाचं स्वप्न असतं की प्रत्येकाला हवं असतं की आपण देखील अगदी टापटीप मैदानामध्ये ब्रँड घेऊन मैदानामध्ये उतरावं, आणि ही चांगली गोष्ट आहे. सध्या आपण मॅचच्या दिशेने जाऊयात. मैदानामध्ये चेंडू पोहोचवायचा आहे प्लीज, आणि मॅचला सुरुवात करून द्यायचे. तोपर्यंत कॉमेंट्री बॉक्स मधून लहू सरांचा आवाज कंटिन्यू असेल, कारण की पहिला इनिंगचा खेळ संपलाय, मॅच नाही. सेकंड इनिंग अजून बाकी आहे आणि अजून बरंच काही बाकी आहे. धन्यवाद किरण सर. 16 धावांचं लक्ष छोटं आहे, परंतु कठीण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. कमी धावसंख्येचे सामने क्रिकेटमध्ये नेहमीच रोमहर्षक होतात. प्रणय म्हात्रे, कॅमेरामॅन 81-82.
आणि ज्या प्रकारे ओमसाई एमटीसी लाईव्हचं आपण हे थेट प्रेक्षेपण पाहतोय, जे प्रेक्षक नक्कीच ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत असतील त्यांना मात्र ही स्पर्धा आवडली असेल. कारण ओमसाई एमटीसी ज्या ज्या वेळेला तुमच्या सोबत असते त्यावेळेला मात्र प्रत्येक चेंडू अगदी तत्परतेने टिपला जातो. प्रत्येक स्पर्धेचं प्रत्येक सामन्याची क्षणचित्र ही उच्च दर्जाची टिपली जातात. अचानक 11 वनपुरी 15 धावांची नोंद केली, 16 धावांचं लक्ष. श्री केदारनाथ 11 डफळवाडी. चला मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, थोडस सहकार्य करा. कल्पेश आणि त्यांच्या साथीला अनिल. पाण्याच्या जारवर एक अंगठी मिळालेली आहे, कोणाची असेल ती ओळख पटवून घेऊन जा. आणि हा निश्चितच ओळख पटवून घेऊन जा, नाहीतर आपण पहिलं सगळं सांगितलं तर. आणि पहिल्या चेंडूवर अगदी पहा लेगबाई स्वरूपात धावांचा श्री गणेश होत असताना एक धाव मात्र प्राप्त होते. आणि ती अंगठी मात्र आपल्या पंचांची आहे, हेमंत तावडे सरांची अंगठी. थँक्यू सो मच हेमंत तावडे सर. अगदी ती अंगठी कधी कधी यष्टांवर देखील ठेवून पाहायला हरकत नाहीये, कारण अंगठी यष्टांवर ठेवली आणि यष्टी उद्ध्वस्त केली तर ती अंगठी त्याची. वेगवान चेंडू हाताळला जातोय, ही ओळख आहे, ही खासियत आहे अण्णा कंक यांची. इथे मात्र आपला प्रतिभा, आपली ओळख सिद्ध करता असताना डॉट बॉल हाताळला जातोय. वेगासाठी जाणले जातात अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये अण्णा कंक यांचं नाव सातत्याने घेतलं जातं. आयकॉन खेळाडू म्हणून त्यांनी देखील चांगली कामगिरी केली पीटीपीएल मध्ये. आता दिवसरात्र पीटीपीएल येते, प्रत्येकाला वेध लागलेत. मालिकावीराची बाईक कोण होईल बायकर मॅन पाटण तालुका टेनिस क्रिकेट ते देखील पाहायचंय. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न डाऊन द लेग साइड, लेग स्टंप सोडून बाहेर जातोय चेंडू, व्हाईट बॉल. निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या धावफलकावर 2, 16 धावांचं लक्ष छोटं आहे, कठीण करण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि लढावं लागेल टीम. अचानक 11 बनपुरी. हा चेंडू पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न गॅप मध्ये खेळलाय, मिडॉनला क्लिअर करू क्षेत्ररक्षक आहे तर डीपला खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जाईल, जिथे 1 धाव होती काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात होते, परंतु त्यांच्या हाताला लागल्यानंतर चेंडू बाजूला गेला आणि त्याचा फायदा उचलला दोन्ही फलंदाज कल्पेश आणि त्यांच्या साथीला अनिल यांनी. 3 चेंडू अखेर 4 धावा धावफलकावर. टपाचा चेंडू हुक केलाय, 1 धाव मात्र प्राप्त होईल. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. कल्पेश, चांगली सुरुवात आपल्या टीम साठी. श्री केदारनाथ 11 डफळवाडी. बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, बॅकवर्ड स्कोर लेग, मिड विकेट. 30 वर्तुळाच्या आतमध्ये पायावर टाकण्याचा प्रयत्न, अपील केले आणि ते मात्र अपील उचलून धरले. आनंद पहा, हा आनंद साजरा केला जातोय. फलंदाज बाद, पहिला धक्का टीम श्री केदारनाथ 11 डफळवाडी. पाच ला 1 वाह्य तालुक्यातील यशस्वी आयोजक म्हणून ज्यांची ओळख आहे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पहिलं पर्व, ज्यांनी आयोजनामध्ये आपली भूमिका मात्र यशस्वीरित्या पार पडली. अजित वरे साहेब यांचं शुभागमन झालंय, वेलकम सर. आणि या LIC विमा सल्लागार देखील आहेत. जर कोणाला विमा काढायचा असेल तर नक्की संपर्क साधा. हा विमा काळाची गरज आहे आणि प्रत्येकाने नक्कीच आपला स्वतःचा आणि फॅमिलीचा देखील विमा काढायला पाहिजे. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर असताना अण्णा कंक यांनी पहिल्या गडी बाद केलाय. 1 to go. ओव्हरचा बॉलर खेळलाय, चांगला फटका व्ही शेप मध्ये, सरळ बॅटने, लॉंग ऑफ आहे तैनात. स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक फलंदाज अवी. पहिल्या षटका अखेर
टीम श्री केदारनाथ 11 डफळवाडी 6-1. बारा चेंडू मध्ये आता 10 धावांची आवश्यकता. पहा सर, आपण उल्लेख केला की कमी धावसंख्या आहे परंतु सामना रंगेल आणि तेच पाहायला मिळते. मॅचला मजा येणार आहे कारण अचानक 11 बनपुरी देखील सामना सहजासहजी सोडणार नाही आणि श्री केदारनाथ 11 डफळवाडी म्हणत असेल की हा सामना आपण लवकर जिंकूया. चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. एकूण 32 संघ आणि 32 संघांमध्ये आज 16 संघ इन ऍक्शन पाहायला मिळतील. श्री मानेदेवी चषक 2024चा 5व्या पर्वाचा पहिला दिवस. गोलंदाज दाखल झालेत. बॉलर नेम राहुल. सांघिक दुसरं षटक घेऊन राहुल सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर 12 मध्ये 10 करायचे आहेत म्हणजे राहुल यांच्यावर खूप काही आता अवलंबून असेल. या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील. राहुलचा पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, खराब गोलंदाजी, व्हाईट बॉल. अवांतर धावेवर एक अवांतर धाव मात्र जोडली जाईल. 12 चेंडू मध्ये 9 ची गरज. कर्णधाराने विश्वास दाखवलाय, तो मात्र विश्वासार्थ ठरवावा लागेल. राहुलचा हा चेंडू हलक्या हाताने दिशा दिल्या बॅकवर्ड पॉइंटला. शतरक्षका धावची संधी असेल, फेकी खराब. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आलाच नाहीये. 1+1 म्हणजे 2 धावा धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. या 2 धावेने टीमची धावसंख्या 9 धावा. 9 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना राहुल आपल्या अचानक 11 बनपुरीसाठी आता खेळ मात्र चांगला करावा लागेल. लक्ष छोटं आहे. कट करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. डॉट बॉल. अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला सामन्यामध्ये पुनरागमन करून देतील. टीमची धावसंख्या धावफलकावर 9. 10 चेंडू मध्ये आता करायच्या 7 धावा आणि या 7 धावा रोखल्या जाऊ शकतात कारण क्रिकेटमध्ये तुम्ही कोणतीही गोष्ट हलक्यात घेऊन चालत नाही. कारण एक षटक देखील सामना फिरवण्यासाठी पुरेसं असतं आणि ते षटक हाताळावं लागेल राहुल यांना. चला प्लीज मॅचला स्पीडअप द्या मित्रांनो. तिसरा चेंडू राहुल. कमी गतीने टाकलाय चेंडू अक्रॉस द बॅट. चेंडूला फेकून दिला डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. अफलातून स्ट्रोक, लाजवाब टायमिंग. श्री मानेदेवी चषक षटकार. ज्या प्रकारे हा फटका सजवला, आता मात्र धावांची बरोबरी केली आहे आणि अवघी 1 धाव विजयासाठी. एका धावेची आवश्यकता विजयासाठी. टीम श्री केदारनाथ 11 डफळवाडी विजयाच्या दिशेने वाटचाल केली. आता मात्र विजय प्राप्त करतील का? जस्ट 1 रन रिक्वायर्ड टू विक्ट्री. टीम श्री केदारनाथ 11 डफळवाडी. एका धावेची गरज. चेंडू हवेत खेळलाय, 1 धाव देखील बनत नाही, ती करावी लागते. गडी बाद झालाय. हा अगदी गडी आता बाद झाला परंतु आधीच्या चेंडूवर षटकार आला तिथे मात्र सामना पूर्णपणे श्री केदारनाथ 11 डफळवाडीच्या माध्यमातून जाताना पाहायला मिळाला. मोठ्या फटक्याने सामना जिंकून द्यायचा होता फलंदाज परंतु जिंकून देऊ शकले नाहीयेत. नवीन फलंदाज दाखल होत आहे. एका धावेची गरज विजयासाठी. टीम श्री केदारनाथ 11 डफळवाडी. आणि विजयी धाव विजय यांच्या बॅटमधून येईल का? विजय आपल्या संघाला विजय मिळवून देतील का हे पाहायचंय. वेलकम अजित वरे साहेब आणि अर्णव स्पोर्ट्स चे ब्रँड अँबॅसेडर. त्यांच्या हातामध्ये बॅट आणि नक्कीच त्यांचा स्वतःचा ब्रँड आहे. मराठी माणूस व्यवसायामध्ये सातत्याने पुढे जातोय आणि क्रिकेटमध्ये पहा या क्रिकेटच्या खेळाने किती लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलाय. एका धावेची गरज विजयासाठी. स्क्वेअर कटचा फटका आणि विजय मात्र प्राप्त केलाय टीम श्री केदारनाथ 11 डफळवाडी. अभिनंदन. विजय यांच्या बॅटमधून येतोय विजयी धाव. हार्ड लक बॅड लक टीम. अचानक 11 बनपुरी आणि या मॅचचा हिरो
या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय, ज्याने अगदी चांगलं षटक हाताळलं, ज्यांनी गडी बाद केले 2. अक्षय ठरतोय. अक्षय ठरतोय या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच. वेलकम अक्षय, मॅन ऑफ द मॅच. आणि त्याचबरोबर अर्णव स्पोर्ट्स खऱ्या अर्थानं जो ब्रँड सध्या आपण पाहिलं तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये घेऊन आलेत आदरणीय अजितजी वरेस साहेब आमच्या सोबत जोडले गेलेत. साहेब तुमचं मनापासून अधिक स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा मी विनंती करेल साहेब, या बॅटची थोडीशी खास